एकदा दुपार पेरणीचं ते संकट गोंगावतं. आता खरं पाऊस यावेळी ज्या पद्धतीने लांबलेला आहे, आपल्याला हवा तेवढा पाऊस कव्हर करण्यासाठी तेवढा पाऊस भविष्यात पडला तरच ते पहिला प्रश्न सरकारसमोर असतो तो पिण्याच्या पाण्याचा असतो, शेतकऱ्यांचा असतो आणि मग उद्योगाचा असतो. तर ह्याच्यावर दर मंगळवारी जी आमची कॅबिनेट होते आम्ही वेळोवेळी त्याचा आढावा घेतो. 65% पेरणी झालेली आहे. मला असं वाटतंय की आज वातावरण असं आहे पाऊस पडावा आणि हा पाऊस पडला तर शेतकऱ्याला थोडा दिलासा नक्की मिळेल. परंतु सर्वात महत्त्वाचा दिलासा शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा जो आहे तो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आता ते अर्थ खातंसुद्धा चांगलं सांभाळत आहेत. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करते आणि एक शेतकरी म्हणून देखील मी त्यांचे आभार मानते की त्यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा हा निर्णय आत्ताच्या वातावरणीय बदलामुळे झालेल्या परिस्थितीसाठी एक मोठा दिलासा दिलेला आहे. तर दिलासा देण्याचा ट्रेंड पुढेही चालू राहील असा मला विश्वास आहे. दिलासा दिलाय घोषणा होऊन बरेच दिवस झाले मात्र अद्यापर्यंत दिलासा दिलाय घोषणा होऊन बरेच दिवस झाले मात्र अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाही. आता एखादी घोषणा झाल्यानंतर लगेच दुसऱ्या मिनिटाला पैसे येतील कसे? त्याच्यासाठी जी प्रक्रिया असते हे सरकार आहे, भव्य अमाऊंट आहे, असंख्य शेतकरी आहेत, त्याचं इव्हॅल्युएशन आहे. त्यामुळे जर एखादी गोष्ट केली की लगेच तुम्ही दुसऱ्या प्रश्नाला अजून नाही आले. अरे कालच कॅबिनेटमध्ये प्रेसमध्ये आमचे जयकुमार रावळ यांनी प्रेस घेतली आणि हा निर्णय आत्ताच्या अधिवेशनात झाला ते शुक्रवारीच संपलेला आहे. इतकं फास्ट आम्हीच सवय लावली आहे चांगल्या कामाची आणि मला पूर्ण माहिती आहे आणि आत्मविश्वास आहे की जुलै एंडपर्यंत शेतकऱ्यांसाठी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे सोडवलेल्या आहेत आणि शेतकरी मात्र समाधानी आहे. मीडिया काही प्रश्न विचारला तर आम्ही उत्तरासाठी तयार आहोत. तुम्ही केला तुम्ही असं बघून मला नाही घेताय, तुम्ही इकडे या. राष्ट्रवादी काँग्रेसने काय केलंय? राष्ट्रवादी काँग्रेसने आपला अर्थखात्याबाबतचा दावा कायम ठेवण्याचं सूत्रांची तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला पाहिजे की शेतकऱ्यांचं भलं व्हावं, तुम्हाला पाहिजे सरकार समाजासाठी सामान्य माणसासाठी काम करावं, ते महत्त्वाचं आहे. ते आम्ही बघून घेऊ महायुतीमध्ये काय कोणतं खातं कोणाला द्यायचं त्याच्यामध्ये आमच्यामध्ये डिस्प्यूट नाही. अत्यंत आनंदाने चांगलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी महायुतीच्या फडणवीसांची भेट घेतली, त्यामुळे नवीन समीकरणाच्या चर्चेला उधाण आले. पाटील येत आहेत का तुमच्याकडे? मी याच्यावर काही टिप्पणी करू शकत नाही. माझ्याकडे एक मंत्री म्हणून काही विषय असेल काम असेल तर ते नक्कीच येतात. तसंच ते मुख्यमंत्र्यांकडे जाऊ शकतात. हे कुठलं समीकरण आहे की कोणत्या मंत्र्यांशी कोणी एखादा विरोधी पक्षाचा आमदार भेटल्याने काही त्याच्यामध्ये होत आहे. पण काय होत आहे काय नाही होत आहे ते आता मला माहिती नाही. योग्य वेळी तुम्हाला कळेलच आणि मलाही कळेल. विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना आणली मात्र मतांसाठीच राज्य सरकारने ही लाडकी बहीण योजना आणून 3,500 कोटीचा अपार केला. यामुळे आपण मीडिया आहात, आपण विरोधी पक्ष नाही आहात, आपण मीडिया आहात. जेवढे लाडकी बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे जातात त्याचा सगळ्यांचं रेकॉर्ड आहे आणि एवढ्या महिलांना पैसे दिल्यानंतर आता योजना बंद पडली असंच आत्ताच्या निवडणुका होतं नगरपालिकेच्या तेव्हाही असाच प्रचार केला ही निवडणुकीपुरती योजना आहे बंद केली. पण निवडणुका अविरत चालू राहणार आहेत ना, तर कसं बंद होणार आहे? निवडणुकीसाठी योजना नाही आहे, ती महिलांसाठी योजना आहे, महिलांच्या भल्यासाठी योजना, ती बिलकुल बंद नाही पडणार. पण डुप्लिकेशन मी सारखं सांगते की तुमचा टॅक्स तुम्ही स्वतः टॅक्स भरताय, हे टॅक्स भरताय, हे टॅक्स भरताय, हे टॅक्स भरताय, तो टॅक्स हा सरकारकडे जमा होतो आणि सरकार योजना करून तो जनतेला विकासाच्या रूपाने परत देत असते. मग कोणी चुकीचे पैसे उचलू द्यायचे का? आपण आपले पैसे चुकीच्या पद्धतीने खर्च होऊ द्यायचे का? नाही. मग त्याचं इव्हॅल्युएशन पण जरुरी आहे. नाही तर कोणी पण डबल लाभ घेईल, 3 वेळा लाभ घेईल, डुप्लिकेशन करून लाभ घेईल आणि त्याच्यावर कंट्रोल करतोय. बाकी योजना अत्यंत चांगली. संजय राऊत यामध्ये म्हणतायत की 3,500चा अपार झालाय, यामुळे मंत्रिमंडळावर गुन्हा दाखल झाला पाहिजे या योजनेच्या माध्यमातून. नाही, मी याच्यावर काही टिप्पणी करू शकत नाही. गणपती जवळ येत आहे, त्याचा पर्यावरणपूरक गणपतीचा पुन्हा एकदा विषय येतोय आणि जे पीओपी पासून गणपती बनवले. मागच्या वेळी गणपतीचा महोत्सव आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे. मूर्तिकारांना न अडचण येता, त्यांच्या पोटावर न लाथ मारता पर्यावरणाचा कसं आपण जपवणूक करता येईल याचा आम्ही खूप छान तंतोतंत असा प्लॅन तयार केला, ज्याचा ॲप्रिशिएट केलं सगळ्यांनी. आपण छोटे छोटे पॉन्ड्स बनवले जिथे आपण मोठे नद्यांमध्ये, नॅचरल तलावांमध्ये, समुद्रामध्ये कुठे विसर्जन, मोठे गणपती आणि लहान गणपती, त्यांची साईज, हे सगळे आपण प्रत्येक गणपती मंडळाच्या बाहेर बोर्ड लावले आणि त्याप्रमाणे विसर्जन झालेलं आहे. आणि रिसायकल होते. मातीचा गणपती असेल, पीओपीचा असेल, जर तो पॉन्डमध्ये आर्टिफिशियली आपण त्याचं विसर्जन केलं तर त्या गोष्टी रियूज होऊ शकतात. तर त्याच्यामुळे पर्यावरण खातं जागरूकपणे प्रत्येक महोत्सव हाताळत आहे. मैम, कल दिल्ली में जो है एकनाथ शिंदे साहब ने अपने 6 सांसदों के साथ अमित शाह जी से मुलाकात की, क्या कहेंगे? वो हमारे मित्र पक्ष है और हम अमित शाह हमारे लीडर है, वो मुलाकात इसमें क्या कहना है? नहीं, फिर भी
फिर भी क्या फिर भी मुझे यही कहता नहीं कि कौन किससे मिला, ये कोई न्यूज़ है। वो भी हमारे पार्टी के, हमारे अलायंस के लोग हैं और हमारे ही नेता से मिले हैं, तो उसमें कोई, मुझे नहीं लगता इसमें कोई चर्चा का विषय है। पिछले 17 दिनों से सोनम वांगचुक जो है स्ट्राइक पे है, उनकी हालत खराब होती जा रही है। कॉकरोच जनता पार्टी के आंदोलन में सोनम वांगचुक पिछले 17 दिन से स्ट्राइक पे है। उनकी हेल्थ कंटिन्यू कहाँ? दिल्ली में जंतर मंतर पे वहाँ के जो उनकी हेल्थ प्रतिनिधि, कंटिन्यू वहाँ के खराब होती प्रतिनिधि जा योग्य तरीके से उसको मेरा क्षेत्र सीमित है। ठीक है। युनिटला आपण त्या ठिकाणी आदेश देणार. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राजेंद्रजी गावित यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. प्रश्न मुळामध्ये उद्योग तिथले जे आहेत त्या उद्योगामुळे होणाऱ्या पाण्याच्या प्रदूषणाच्या संदर्भामधला आहे. त्या प्रश्नामध्ये आम्ही उत्तर देताना नेहमी आम्ही जे अहवाल देतो त्याच्यामध्ये मला सुधारणा उत्तरात आम्ही आहे ती सांगायची राहिली मगाशी, की आम्ही जे आता प्रयत्न करतोय ते पुरेसे नाहीत, अधिक प्रयत्न करायला पाहिजे, अधिक सिरियसली पाण्याच्या या प्रदूषणाकडे पाहायला पाहिजे, अशा प्रकारची आमची नक्कीच भूमिका आहे. आत्ता आपण जे सांगितलं त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी डिक्लेअर केलं आहे मध्यम, लहान आणि मोठ्या असे वेगवेगळ्या 3 प्रकारचे उद्योग तिथे आहेत. त्याच्यामध्ये रेड जी कॅटेगरी आहे त्या रेड कॅटेगरीमध्येच 512 उद्योग आहेत, ऑरेंजमध्ये 90 आहेत आणि ग्रीनमध्ये 614 आहे. तर नॅचरली या भागामध्ये रेड कॅटेगरी आणि ऑरेंज कॅटेगरीच्या उद्योगांची संख्या बघता प्रदूषण हा विषय तिथे गांभीर्याने बघायला आवश्यकता आहे. आता प्रदूषणाकडे बघत असताना नवीन जे आम्ही जे उद्योगांना संमती देतो त्याच्यामध्ये त्यांच्याकडे तिथलं एफ्लुएंट ट्रीट करण्याची व्यवस्था असल्यावरच देतो. आता काही ठिकाणी MIDC म्हणजे औद्योगिक विकास महामंडळ यांच्या म्हणजे आणि आमच्या समन्वयाने आपण कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट लावतो, की एका उद्योगाची तेवढी क्षमता नसते की ते त्या एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटचा खर्च बेअर करू शकतील. तर जर असा समूह असेल उद्योगाचा तर तिथे एकत्र येऊन कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट ते लावतात. या ठिकाणी सुद्धा आपण कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटची इथे व्यवस्था आहे. आपण म्हणताय ते बरोबर आहे की 25 MLDचा प्लांट आता सध्या सुरू आहे आणि 25 पुरेसा नाही आणि 25 MLD अजून अपेक्षित आहे. त्याला वेळोवेळी आम्ही नोटिसेस दिलेल्या आहेत की हे प्लांट लवकरात लवकर सुरू व्हावा. यासाठी आम्ही वेळोवेळी नोटीस दिल्यानंतर कंप्लायन्सच्या बद्दल आम्हालाही असमाधान आहे. मी स्वतःही त्या MIDCची बैठक घेईन, कारण जे आम्ही त्यांना वेळोवेळी नोटीस दिली आहे त्याच्यामध्ये त्यांनी फास्ट हे CETP उभारणं अपेक्षित आहे, जो 25 MLDचा CETP आहे. आपण सांगितलेलं आहे एक महत्त्वाची सूचना आहे, कारण तिथे मत्स्यमारीचा मोठा व्यवसाय आहे. त्या मत्स्यमारीच्या व्यवसायामुळे वर परिणाम नॅचरली या पाण्याच्या पोल्युशनमुळे होतो असं तिकडच्या आपल्या सर्वांचं म्हणणं आहे आणि त्याला गंभीरतेने घेऊन आपण नक्कीच आपल्या नॅशनल जे आपलं बोर्ड आहे जे फिशरीचं त्यांच्या माध्यमातून आपण इथे तो सर्वे करून घेऊ की त्याचा तिथल्या मच्छीमारांवर काय परिणाम होत आहे किंवा तिथल्या मत्स्य व्यवसायावर काय परिणाम होत आहे. तर यासाठी नक्कीच मी स्वतः पुढाकार घेऊन आपण त्याची एक अभ्यास गटाला विनंती करू की तिथला पूर्ण सर्वे करून तिथल्या मत्स्य व्यवसायावर काय परिणाम होत आहे. आता हे CETP सुरू करण्याचे आम्ही आदेश दिलेले आहेत. मला वाटतं जॉईंट एफर्टची गरज आहे. MIDC आणि MPCBनी मिळून हे CETP व्यवस्थित चालले पाहिजे, याच्याकडे पावलं उचलले पाहिजे असं माझं स्पष्ट मत. महोदय, ताई त्या ठिकाणी जे रासायनिक केमिकल जे पाणी आहे ते बोरिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी केमिकल पाणी त्या ठिकाणी सोडलं जातं. परिणामस्वरूप ते आजूबाजूच्या ज्या जमिनी आहे ह्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नापीक झालेल्या आहे आणि त्यामुळे MIDCला किंवा एखादा नवीन कारखाना काढण्यासाठी त्याला तिथले शेतकरी आता त्या ठिकाणी म्हणजे जमीन द्यायला तयार होत नाही. तर माझी आपल्याला विनंती आहे की अशा प्रकारे जी अनियमितता जी आहे त्या संदर्भामध्ये आपण संबंधितांवर काय कारवाई करणार आहात? मुळामध्ये माझ्या डिपार्टमेंटचं काम कारवाई करणंच आहे. कुठेही प्रदूषणाच्या बाबतीतले नियम पाळले गेले नाही तर कारवाई करण्यात येईल. पण ह्या नियमांना आता जीवनशैलीचा भाग बनवण्याची गरज आहे, कारण आता हे एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट नाही, क्लायमेट चेंज डिपार्टमेंट पण आहे. त्यामुळे आत्ताच मी माझ्या सचिवांशी आणि MPCBचे जे मुख्य आहेत अधिकारी त्यांच्याशी चर्चा करत होते
की आपण जे पाण्याचं मॉनिटरिंग आहे त्याचं रेग्युलर केलं पाहिजे. ते काही महिन्यातून 15 दिवसातून सॅम्पल न घेता कंटिन्युअस मॉनिटरिंग आपण जसं एअरचं करतो तसं केलं पाहिजे. आणि आत्ताच मी जस्ट आपल्याकडे लाईव्ह ॲप आहे त्याच्यामुळे मी तारापूरचं आत्ता AQI मागवला. तो AQI आत्ता तरी समाधानकारक दिसतो आहे या क्षणाला. पण मला याच्यावर समाधान राहणार नाही. याचं कंटिन्युअस मॉनिटरिंग आणि कंटिन्युअस याच्यावर उपाययोजना करायला आम्ही सकारात्मक पाऊल उचलू. शेवटचा प्रश्न पोस्कर साहेब. राजेंद्र गावी साहेबांनी लक्षवेधी मांडलेली आहे. तसंच माझ्यासुद्धा मतदारसंघामध्ये जवळजवळ छोट्या मोठ्या 52 कंपन्या आहे. अध्यक्ष महोदय सगळं लिक्विड पाणी त्या नदीमध्ये सोडतं. नदीला लागून दोन्ही बाजूनं पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहे. आणि वारंवार सुद्धा या ठिकाणी ग्रामपंचायतीने नोटीस देऊन रोजच्या कंपन्या अनेक कंपन्या पाणी सोडत आहे. आणि काही ठिकाणी जे पाणी जातं ते जमिनीत मुरतं आणि तिथले आजूबाजूचे सगळे शेतकऱ्यांचं शेती नापीक झालेली आहे. अध्यक्ष महोदय माझा सुद्धा स्पेसिफिक प्रश्न आहे की त्या ठिकाणी ज्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं पाणी त्यांनी ऑडिट करावं, चेक करावं. आणि जेणेकरून बऱ्याच वर्षापासून मागच्या वेळेस शेतकऱ्याने निवेदन दिलेलं आहे परंतु त्याच्यावर खूप पुढे काही होत नाही. स्वतः गाड्या भरून ते पाणी लिक्विड नदीमध्ये सोडतात. नदीच्या बाजूनं पिण्याच्या पाण्याची खराबी झालेली आहे. त्याच्यानंतर त्याला लागून सगळे शेतकरी ते पाणी शेतीमध्ये विहिरीमध्ये पर्क्युलेशन होतं आणि शेतीला भरल्यानंतर शेती नापीक होऊन जाते. यासाठी सुद्धा माझी विनंती स्पेसिफिक माझ्या मतदारसंघात एक मीटिंग लावून जर तिथं काही मार्ग काढतात पर्याय व्यवस्था त्या ठिकाणी काही कंपन्या काही इगतपुरी नाशिक तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी तालुक्यात जवळजवळ 54 कंपन्या आहे. तर ते काही कंपन्या परंतु 20-22 कंपन्या अशा आहे की ते पाणी नदी सोडून देतं. काही आजूबाजूला जे सांडपाणी जातं आहे त्याच्यामुळं आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांचे पिकं एकदम नादुरुस्त झालेली. त्याच्यासाठी अध्यक्ष माझी एकच विनंती आहे की या बाबतीमध्ये काहीतरी उपाययोजना करा ही माझी विनंती. नक्कीच सन्माननीय सदस्यांच्या विनंतीला सन्मान देऊ. आम्ही दर आठवड्यामध्ये जल आणि वायू प्रदूषणाचा वेगळा एका डिव्हिजनचे प्रमुख जिथे प्रदूषण आढळतं त्यांची व्यवस्थित बैठक घेऊ. कारण आम्ही मागे पण डिक्लेअर केलंय की आम्ही शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्स करतोय जेणेकरून प्रदूषणाला आपण कसं आटोक्यात आणू. तर यामध्ये आम्हाला हे आमचं अपरिहार्यता आहे. तर आम्ही दर मंगळवारी एका डिव्हिजन मधले पाण्याचं प्रदूषण करणारे आणि दुसऱ्या मंगळवारी एका डिव्हिजन मधले एअर प्रदूषण करणाऱ्या उद्योगांच्या संदर्भामध्ये बैठक घेऊ. आपल्या इगतपुरीच्या उद्योगांच्यासाठी सुद्धा आपण स्पेशल बैठक येणाऱ्या काळामध्ये आमच्या सोयीनुसार डेट्सच्या आपल्या आणि आमच्या लावू. लक्षवेधी क्रमांक 8 श्री राजेश वानकडे. 6 कोण घेत आहे?